नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी मागे विचारले गेलेले स्पर्धा परीक्षेमधील महाराष्ट्रातील सर्व परीक्षाकरिता खूपच महत्त्वाचे 200 प्रश्न हे कव्हर केले आहेत। आणि हे प्रश्न तुम्हाला आणखीन तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे यमुना या नदीच्या काठावर आग्रा हे शहर आहे। नेक्स्ट, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हा आहे। नेक्स्ट, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन हे होते। नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे आसाम या राज्याला समुद्र किनारा हा नाही। नेक्स्ट, अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण आहे। नेक्स्ट, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र हे आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय आहे। नेक्स्ट, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। नेक्स्ट, भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार टिंबटिंबला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे कायदेमंडळ यांना भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार हा आहे। नेक्स्ट, टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात। नेक्स्ट, लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्षाचा असतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 5 वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ हा असतो। नेक्स्ट, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राज्य सूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येतो। नेक्स्ट, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे लोकशाही प्रकारची भारतीय शासन प्रणाली आहे। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे। नेक्स्ट, भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे भारतामध्ये मूलभूत हक्कांचे पालक असतात। नेक्स्ट, उपराष्ट्रपतीचे हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे राज्यसभा। तर उपराष्ट्रपती हे राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। नेक्स्ट, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे कलम 24 नुसार राज्यघटनेच्या बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे। नेक्स्ट, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे संसद ही देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र विधानसभेचं सभासद संख्या टिंबटिंब आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 288 महाराष्ट्र विधान सभासद संख्या आहे। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. नेक्स्ट, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे लोकसभेला केंद्रीय मंत्रिमंडळ हे जबाबदार असते. नेक्स्ट, अर्थविधेयक कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे लोकसभा या ठिकाणी अर्थविधेयक हे प्रथम या सभागृहात मांडले जाते. नेक्स्ट, राज्यसभा टिंबटिंब सभागृह आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे वरिष्ठ सभागृह राज्यसभा हे सभागृह आहे. नेक्स्ट, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 72 कलमानुसार राष्ट्रपतींना घटनेच्या माफीचा अधिकार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्यांचे मूळ आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे वरील सर्व, म्हणजे कायदे, राज्यघटना आणि केस कायदा हा आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानानुसार टिंबटिंब सार्वभौम आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे भारतीय जनता संविधानानुसार सार्वभौम आहे. नेक्स्ट, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे पंतप्रधान हा भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे भूषवतो. नेक्स्ट, टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आले आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 44वी घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आले. नेक्स्ट, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे. नेक्स्ट, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सी होईल, ते म्हणजे डॉक्टर नीलम रेड्डी या बिनविरोध निवडून आलेल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे राजाजे चेलिया हे 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा पश्चिम बंगालमधील आहे. नेक्स्ट, वस्तू व कराराशी GST संबंधी घटना दुरुस्ती कोणती? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 101वी घटना दुरुस्ती ही वस्तू व सेवा कराशी GST संबंधित घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे सी, राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या अहवालानुसार राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे. नेक्स्ट, SRPFची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे पुरंदर या ठिकाणी SRPFची प्रथम स्थापना ही झाली. नेक्स्ट, कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्मिती करते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे उल्हास. नेक्स्ट, पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो. नेक्स्ट, युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते भूपेंद्रनाथ दत्त हा युगांतर या वृत्तपत्र आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे सिंधू नदी. नेक्स्ट, भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी ही स्थापन करण्यात आली आहे. नेक्स्ट, भारतीय नौदलाच्या INF
इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतातील नौदलाच्या इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण हे करण्यात आले. नेक्स्ट, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसा सिंचन 80% पेक्षा जास्त आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील उपसा सिंचन ही 80% पेक्षा जास्त आहे. नेक्स्ट, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा त्रिभुज हरित प्रदेश म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अभयारण्य गोव्याकरिता प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे राधानगरी कोल्हापूर. नेक्स्ट, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख हा कोण असतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे जिल्हा अधिकारी हा रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय स्तरावरील प्रमुख हा असतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे सिलिकॉन हे घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते. नेक्स्ट, भारतातील खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र हे आहे. नेक्स्ट, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे नंदुरबार या जिल्ह्यातून तापी नदी गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. नेक्स्ट, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे कोल्हापूर मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली. नेक्स्ट, खालीलपैकी DNA मध्ये कोणता रेणू आढळून येत नाही? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे युरसिल हा रेणू DNA मध्ये आढळून येत नाही. नेक्स्ट, खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. नेक्स्ट, दुधाची भोकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये दुधाची भोकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प आहे. नेक्स्ट, चंद्रपूर जिल्ह्यातील तांडोबा राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे मगरीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील तांडोबा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, पंचायत राज स्वीकारणारा भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राजस्थान हे राज्य पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य आहे. नेक्स्ट, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा ओळखला जातो. नेक्स्ट, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केले होते. नेक्स्ट, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना केली होती. नेक्स्ट, तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे नरेंद्र मोदी हे तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे महाराष्ट्र राज्यात भारतातील सर्वात लांब सागरी सेतू हा बांधण्यात आला आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे मूलभूत कर्तव्ये यांच्याशी भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे संबंधित आहे. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत. नेक्स्ट,
जुलै 1998 रोजी टिंबटिंब जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे धुळे या जिल्ह्याचे विभाजन 1 जुलै 1998 रोजी करण्यात आले. नेक्स्ट, खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे तापी नदी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे. नेक्स्ट, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 1942 या वर्षात भारत छोडो आंदोलन हे सुरू करण्यात आले. नेक्स्ट, लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार 2022 हा कोणास मिळाला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे डॉक्टर टेसी थॉमस यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 हा मिळाला. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे गंगापूर हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण आहे. नेक्स्ट, नियोजन आयोगाची स्थापना टिंबटिंबमध्ये करण्यात आली. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही करण्यात आली आहे. नेक्स्ट, कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे बँक ऑफ इंडिया या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते हे सुरू केले आहे. नेक्स्ट, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य टिंबटिंब आहे. त्याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे महाराष्ट्र हे अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे. नेक्स्ट, जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 9 डिसेंबर हे जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कडून नियुक्त केले जातात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे राष्ट्रपतीकडून. नेक्स्ट, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी इसवी सन 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने हे खालसा केली. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 7 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. नेक्स्ट, लसणामध्ये टिंबटिंबचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे फॉस्फरसचे प्रमाण हे सर्वात जास्त लसणामध्ये असते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे सांगली या शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही आहे. नेक्स्ट, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. नेक्स्ट, मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे स्वार्थी वाक्य होईल. नेक्स्ट, साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे अरवली या पर्वतरांगेतून साबरमती नदीचा उगम हा होतो. नेक्स्ट, नागालँड राज्यत्व दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे बी, ते म्हणजे 1 डिसेंबरला नागालँडचा राज्यत्व दिन हा या तारखेला साजरा केला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे विदर्भ या विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र येते. नेक्स्ट, खालीलपैकी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे फुटबॉल या खेळाशी महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम संबंधित आहे. नेक्स्ट,
पक्षी सप्ताह साजरं करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे महाराष्ट्र राज्य हे पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य आहे. नेक्स्ट, पचनक्रियेत नायट्रोजनयुक्त पदार्थांचे रूपांतर होते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे अमिनो आम्ल. नेक्स्ट, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न हे सर्वात जास्त घेतले जाते. नेक्स्ट, कोणत्या रोगासाठी ऊसाच्या बेण्यास लागवडीपूर्व गरम करण्याची प्रक्रिया केली जाते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे गवताळ वाढ. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा पहिला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षरतेचा कमी जिल्हा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र डोलोमाईटचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये डोलोमाईटचे सर्वाधिक साठे हे आढळतात. नेक्स्ट, 1969 मध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात कोणत्या देशाच्या सहाय्याने करण्यात आली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे अमेरिका या देशाच्या सहाय्याने 1969 मध्ये तारापूर अणु प्रकल्पाची सुरुवात ही करण्यात आली. नेक्स्ट, दरवर्षी टिंब रोजी जगभरात रासायनिक युद्धातील सर्व बळींना स्मृती दिन साजरा केला जातो. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे 30 नोव्हेंबरला दरवर्षी जगभरात रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते कोण? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे चंद्रशेखर वेंकट रमण हे भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. नेक्स्ट, अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिली भारतीय कोण? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे अमर्त्य सेन हे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय. नेक्स्ट, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाची फौजेचा करार केला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे दुसरा बाजीराव याने सन 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. नेक्स्ट, भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे अल्बानिया या देशामध्ये भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म झाला. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम काय होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे परराज्याशी संबंध ठेवणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम होते. नेक्स्ट, गीरवन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये गीरवन आहे जे आशियातील सिंहाचे घर आहे. नेक्स्ट, भारतात 1856 मध्ये टिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी भारतात 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केली. नेक्स्ट, बांधवगड राष्ट्रीय उद्यान टिंब येथे स्थित आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी बांधवगड राष्ट्रीय उद्यान येथे स्थित आहे. नेक्स्ट, लोकसंख्येची घनता टिंबने मोजली जाते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे लोकांची संख्या प्रति वर्ग किमीने लोकसंख्येची घनता ही मोजली जाते. नेक्स्ट, सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे मुंबई हे शहर भारतातील सर्वात मोठे शहर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. नेक्स्ट, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे जी.व्ही. मालवणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. नेक्स्ट, भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे भरत चक्रवर्ती
या राज्याच्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित नाव हे भारत आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे हिराकुंड हे धरण भारतातील सर्वात लांब धरण आहे. नेक्स्ट, भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिट ही भारताची सर्वात उंच मूर्ती आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले महिला विद्यापीठ हे स्थापन केले गेले. नेक्स्ट, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते. नेक्स्ट, भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. नेक्स्ट, भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे वायव्य. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे एम फातिमा बीवी हे सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश होत्या. नेक्स्ट, शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा टिंब आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे पाठीचा कणा हा शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे. नेक्स्ट, खालीलपैकी लाईफटाईम अचिव्हमेंटचा ऑस्कर विजेता कोण आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे सत्यजित राय हा लाईफटाईम अचिव्हमेंटचा ऑस्कर विजेता आहे. नेक्स्ट, भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र तर हे आहे ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र आहे. नेक्स्ट, भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. नेक्स्ट, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो. नेक्स्ट, भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे मीरा कुमार हे भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी व्ही रमन हे भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत. नेक्स्ट, भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. नेक्स्ट, नानांचा अभिनय वाकण्यासारखा आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे हे वाक्य विधानार्थी वाक्य होईल. नेक्स्ट, साखरवाडी हा शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे वडी हा शब्द साखरवाडी या शब्दात नाही. नेक्स्ट, त्याला पहिला वर्ग मिळाला म्हणून तो अभ्यास करतो आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे वाक्य होईल मिश्र वाक्य. नेक्स्ट, पिंप व बंब हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे पोर्तुगीज या भाषेतून पिंप व बंब हे शब्द मराठी भाषेमध्ये आले आहे. नेक्स्ट, मुद्दाम हे क्रियाविशेषण अव्यय कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे फारसी या भाषेतून मुद्दाम हे क्रियाविशेषण अव्यय हे मराठी भाषेत आले आहे. पारंपरिक व्याकरणात नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध हा किती प्रकारचा असतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 8 प्रकारचा. पारंपरिक व्याकरणात नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध हा असतो. नेक्स्ट, कावळा या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे आंबक हे कावळ्या या शब्दाची समानार्थी नसलेला शब्द आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पंचायत राज केव्हापासून अंमलात आली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक
सी ते म्हणजे 1 मे 1962 महाराष्ट्रामध्ये पंचायत राज ही अंमलात आली. नेक्स्ट, नोबेल पुरस्कार हे कोणत्या तारखेला दिला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे 10 डिसेंबरला नोबेल पुरस्कार हा दिला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे बृहन्मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे कर्नाटक या राज्याने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना ही सुरू केली आहे. महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे 15 जानेवारीला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट, माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट, गडचिरोली वगळता महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये गडचिरोली वगळता महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. नेक्स्ट, नागपूर विभागात किती टक्के खनिज संपत्ती आढळते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे 60% एवढी नागपूर विभागात खनिज संपत्ती ही आढळते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे पालकमंत्री हे नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे महालेखापाल हे पंचायत समितीची हिशोब तपासणी करतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे मुंबई शहर हे महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. नेक्स्ट, अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे 3ऱ्या नियमानुसार अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले न्यूटनचे नियमावर. नेक्स्ट, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू हा बाहेर पडतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईड हे स्वयंचलित वाहनातून विषारी वायू हा बाहेर पडतो. नेक्स्ट, भारत संयुक्त राष्ट्राचा सभासद कधी झाला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे 24 ऑक्टोबर 1945 मध्ये भारत हा संयुक्त राष्ट्राचा सभासद हा झाला आहे. नेक्स्ट, इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे अवंतिकाबाई गोखले यांनी इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व हे केले होते. नेक्स्ट, मराठी भाषेतील पहिले सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे बाबा पद्मजी यांनी मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही लिहिली. नेक्स्ट, हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे यादव यांचा हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासातील प्रधानमंत्री होता. नेक्स्ट, बाणावली ही कशाची संकरित जात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे नारळ. नेक्स्ट, नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते काय करण्यात आले? त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे कर्नाटक हे नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते
कर्नाटक असे करण्यात आले. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या अति उत्तरेकडील जिल्हा हा कोणता आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या अति उत्तरेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट, शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये शिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ कोठे आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे लालसगाव नाशिक या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे गोदावरी या नदीला महाराष्ट्रामध्ये दक्षिण गंगा असे म्हणतात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणतेही अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, संपूर्ण IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे क्रिस मॉरिस हा संपूर्ण IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. नेक्स्ट, पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे उत्तर प्रदेश हे पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य धूरमुक्त म्हणून घोषित करण्यात आले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील धूरमुक्त म्हणून घोषित करण्यात आले. नेक्स्ट, मिशन अमृत सरोवर कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे तलाव याकरिता मिशन अमृत सरोवर हे संबंधित आहे.